नमस्कार. आज आपण हायनेक ब्लाउजचं कटिंग शिकणार आहोत. हायनेक म्हणजे कॉलरचं जवळपास स्टँड कॉलर जशा पद्धतीने येते तसं हे ब्लाउज तयार होत असतं. याच्यामध्ये ब्लाउजच्या कटिंग मध्येच आपल्याला हे गळ्याची कॉलर निघत असते. फक्त कॉलर सेंटरला जॉईन करून आपल्याला हा गळा तयार करावा लागतो. कॉलरच्या ब्लाउजला कसं असतं, आपण नवीन कॉलर वरून लावतो, पण हायनेक मध्ये लगतचीच कॉलर असते, म्हणून त्याला हायनेक ब्लाउज असं म्हणतात. त्यासाठी इथे मी हा घडीचा पेपर घेतलेला आहे. यात आपल्याला मागचा भाग पुढचा भाग सोबत काढायचा आहे. पेपर पॅटर्न करण्याची पद्धत अगदी सोपी आहे. नवीन बघणाऱ्यांनी अजून चॅनलला सबस्क्राइब केलेलं नसेल तर चॅनलला सबस्क्राइब करायला मात्र विसरू नका. आता सुरुवातीला आपल्याला इथे जेव्हा पॅटर्न बनवतो तर इथे आपल्याला घ्यायचं आहे उंचीचं माप. ब्लाउजची उंची आहे 13 इंच. 1 इंच शिलाई मार्जिन ऍड करायचं 14 इंच. जे तुमच्या ब्लाउजची उंची असेल ते उंचीचं माप तुम्हाला या ठिकाणी घ्यायचं आहे. आता हायनेक ब्लाउज आहे. हायनेक म्हणजे छोटा गळा, म्हणून आपल्या शोल्डर मुंड्याची माप ही मोठी होणार आहेत. आपण हे 32 छातीच्या मापाचं कटिंग शिकतोय, त्यामुळे आपल्याला शोल्डर घ्यायचं आहे 6 इंच. हे अंतरपट्टीने आखून घेऊया आणि मुंडा घ्यायचा आहे 6 इंच. जेवढा गळा छोटा तेवढं शोल्डर मुंड्याची माप मोठी होत असतात, हे लक्षात ठेवा. त्यानंतर इथे आपल्याला घ्यायचं छातीचा चौथा भाग अधिक 2 इंच शिलाई मार्जिन. आता 32 छातीचा आहे, त्यामुळे छातीचा चौथा भाग आला 8 इंच आणि यात आपण 2 इंच शिलाई मार्जिन ऍड केलेला आहे. हे अंतर इथे पट्टीने जोडून घेऊया आणि सरळ खाली हे जोडून घ्यायचं. कमरघेराचं अंतर घेण्याची गरज नाही, पण ज्या ताईंचं छातीपेक्षा कमरघेर जास्त कमी असेल तर कमरघेराचा चौथा भाग अधिक 2 इंच शिलाई मार्जिन असं आपल्याला इथे माप घ्यायचं आहे. आता इथे मुंड्यांचे आकार देऊन घेऊया. आता इथे दोन्ही भाग आपण सोबत काढतोय, त्यामुळे मागचा मुंडा पुढचा मुंडा दोन्ही आकार आपण देणार आहोत. मग बाहेरच्या बाजूला अर्धा इंचावर मार्किंग केलं, आतल्या बाजूला अर्धा इंचावर मार्किंग केलं. दोन्ही मार्किंग आपल्याला वरती शोल्डर पर्यंत जोडून घ्यायचं आहे. हे असं केल्यामुळे आपल्याला आकार देणं सोपं जातं मुंड्याचा. मग या पॉइंट पासून बाहेरच्या बाजूला 1 इंचाचं मार्किंग केलं आणि इथे कोपऱ्यात फक्त आपल्याला हा गोलाकार द्यायचा आहे. हा झाला मागच्या मुंड्याचा आकार. आणि पुढच्या मुंड्यासाठी ह्या पॉइंट पासून इथे 1 इंचाचं मार्किंग करायचं आणि इथे आपण हा गोलाकार देणार आहोत. हा झाला पुढच्या मुंड्याचा आकार. अशा पद्धतीने हे दोन्ही मुंड्यांचे आकार द्यायचे. त्यानंतर आपण इथे गळा खोली घेणार आहोत 3.5 इंच. पुढच्या गळ्याची उंची आहे 4 इंच. अर्धा इंच शिलाई मार्जिन ऍड केलं 4.5 इंच. ब्लाउज अंगामध्ये खूप सुंदर बसतं. हे याला कपडा थोडा जास्त लागतो नेहमीपेक्षा. आणि इथे कोपऱ्यात गळ्याला गोलाकार देऊन घेतला. त्यानंतर आता पहिले खालचं आखून घेऊया, मग हायनेकचं कशा पद्धतीने कटिंग मध्ये बदल करायचा हे बघूया. इकडच्या बाजूने 3 इंचावर मार्किंग करायचं. फिटिंगच्या बाजूकडनं 2.5 इंचावर मार्किंग करायचं. हे अंतर पट्टीने जोडून घ्यायचं. फोर्टेक्स मध्ये आपण हे हायनेक ब्लाउज शिकत आहोत. इथून वरती पुन्हा अर्धा इंचाचं मार्किंग करायचं आणि इथून हा योगपट्टीचा अलगद असा खालून गोलाकार द्यायचा. त्यानंतर ह्या पॉइंट पासून छातीचा 10वा भाग हे माप घ्यायचं. आता 32 छातीचा आहे, त्यामुळे छातीचा 10वा भागाला 3.25 इंच म्हणजे 3 इंच आणि टेप वरच्या 2 रेषा. आता हा मेन टक्स शिवणार आहोत. मेन टक्स आपल्याला घ्यायचा आहे 2 इंच. ह्या टक्सचं पूर्ण शिवण आपल्याला करायचं आहे 1 इंच, म्हणजे इकडची बाजू अर्धा इंच आणि इकडची बाजू अर्धा इंच. कप साईज जास्त मोठी असेल तर आपल्याला सुरुवातीला इकडनं 1.5 इंच अंतर सोडून मग कटिंग करायचं. म्हणजे हा टक्स जो आहे तो 1 इंच न शिवता आपण 2 इंच शिवतो. म्हणजे 2 इंच शिवल्यानंतर इथे खोलगट पफ छान तयार होतो. म्हणजे जास्त छाती असेल तरी ह्या गोलव्यामध्ये छाती अगदी व्यवस्थित बसते. छातीच्या आकारानुसार आपल्याला हे टक्सचं शिवण करायचं असतं. छाती मीडियम कमी असेल तर टक्स 1 इंचाचा शिवा. छाती जास्त असेल तर इकडनं अंतर वाढून मग तो टक्स आपल्याला जास्त शिवावा लागतो. मग ह्या पॉइंट पासून आपल्याला इकडे काच बटन पट्टीच्या बाजूला 1.5 इंचाचं मार्किंग केलं. फिटिंगच्या बाजूकडे 1.5 इंचाचं मार्किंग केलं आणि ह्या फिटिंगच्या पॉइंट पासून इकडे मुंड्याच्या बाजूला 1.5 इंचाचं मार्किंग केलं. म्हणजे इथे सगळे ह्या पद्धतीने आपल्याला हे टक्स शिवायचे आहेत. आता हा काच बटन पट्टीच्या बाजूचा टक्स आपल्याला अर्धा इंच शिवायचा आहे. फिटिंगच्या बाजूचा टक्स आपल्याला 5 इंच शिवायचा. आणि हा टक्स शिवताना असा अर्ध्यापासून असा खाली कुठेही शिवला तरी चालतो, पण अर्ध्यापासून वरती नाही जायचं. वरती जर गेला तर तुमचं ब्लाऊज बिघडेल. त्यामुळे टक्स शिवताना असा मध्यापासून तुम्ही खाली कुठल्याही ठिकाणी ह्या टक्सचं शिवण करू शकता. मुंड्यातला टक्स पण आपल्याला 5 इंच शिवायचा आहे. हे अशा पद्धतीने हे सगळं टक्सचं आपल्याला शिवण करायचं आहे. त्यानंतर आपल्याला हायनेक साठी कशा पद्धतीने करायचं, हे जे आपण गळाखोलीचं अंतर घेतलेलं आहे
त्याचं आपल्याला निम्म करायचं ह्या पद्धतीने। आणि वरती आपल्याला हे अंतर घ्यायचं आहे। आता आपल्याला इथे गळा खोली किती आलेली आहे 3.5 इंच, मग आपल्याला शिवण्यासाठी पण एक्स्ट्रा अर्धा इंच लागेल, म्हणून वरती अंतर घ्यायचं आहे 4 इंच। वरती अंतर घ्यायचं हे 4 इंच आणि इथे हे इकडे जोडून घ्यायचं। मग आता आपल्याला कॉलर आपल्याला एवढ्या जाडीची पुरेशी होते, ही व्यवस्थित बसते। म्हणजे इथे जेवढं अंतर आहे तेवढंच अंतर आपलं इथे आलेलं आहे। म्हणजे हे जे 3.5 इंच आपण अंतर इंच आपण हे घेतलेलं अंतर त्याचा मध्य केला आणि तेच अंतर पण इथे दिलेलं आहे। आणि हे अंतर इथे पट्टीने जोडून घेऊया। आणि असा जरी गळ्याचा आकार दिलेला आहे, पण आपल्याला हे कॉलर आखल्यानंतर हा गळा अशा ह्या आकाराला जोडून घ्यायचा, हे लक्षात घ्या। आणि हे लक्षात ठेवा की ह्या ब्लाउजला शोल्डर उतार द्यायला विसरायचं नाहीये। शोल्डर उतार आपल्याला मुंढ्याच्या बाजूकडे अर्धा इंच द्यायचा आहे। ज्यावेळेस आपला बोटनेक बंद गळ्याचा ब्लाउज असतो, शोल्डर उतार आपल्याला मुंढ्याकडे द्यायचा, आणि ज्यावेळेस डीप नेक आहे तेव्हा शोल्डर उतार आपल्याला इकडे गळ्याच्या बाजूकडे द्यायचा असतो, हे लक्षात ठेवा। आता याचं कटिंग करायचं आणि याचं शिवण कसं करायचं हे समजावून सांगते। कपड्यावर वाढवायचं कुठे हे पण गरजेचं आहे। कपड्यावर वाढवायचं राहून गेलं तरी तुमचा ब्लाउज बिघडेल, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, म्हणजे तुम्हाला यातील बारकावे व्यवस्थित समजणार आहे। नवीन बघणाऱ्यांनी अजून चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करून नवनवीन व्हिडिओच्या अपडेटसाठी बेल आयकॉन ऑलला क्लिक करा आणि व्हिडिओला लाईक करून जास्तीत जास्त शेअर करा। कटिंगची पद्धत अगदी सोपी आहे, किचकटपणा पॅटर्न मध्ये काहीच नाही, हे लक्षात घ्या। आता आपण हे सोबत कटिंग केलेलं आहे, मग त्यामुळे हे पुढच्या भागासाठीच हवंय आपल्याला, मागच्या भागासाठी नको। मागच्या भागातून आपल्याला हे जे वाढवलेलं होतं आपण ते काढून टाकलेलं आहे। आता मागच्या भागामध्ये आपण गळा खोलीचं गळ्याच्या उंचीचं अंतर टाकूया। तिथे जेवढी गळा खोली घेतलेली होती आपण तीच गळा खोली इथे आपण टाकणार आहोत। गळा खोली आपण घेतलेली होती 3.5 इंच, हे 3.5 इंचाचं मार्किंग केलं आणि मागचा गळा घेतलेला आहे अगदी 1 इंच, कारण आपल्या इथे कॉलर येणार आहे। ज्या ताईंना कॉलर पूर्ण उंच आवडते त्यांनी हा 1 इंचाचा गळा नाही घेतला तरी देखील चालतो, लक्षात घ्या। आणि इथे आपली ही कॉलर अटॅच होणार आहे। ज्यांना नाही टाकायचा गळा न टाकता डायरेक्ट वरच्या भागाला तुम्ही कॉलर जोडू शकता। त्यानंतर आपल्याला हा खालचा टक्स शिवणार आहोत आपण आडवा 4 इंचाचा आणि उभा टक्स आपल्याला 5 इंच घ्यायचा आहे। ज्यावेळेस गळ्यांची उंची कमी आहे त्यावेळेस टक्सची उंची जास्त घ्या, म्हणजे ब्लाउज अगदी छान बसतो। आणि ह्या टक्सचं पूर्ण शिवण आपल्याला करायचं आहे 1 इंच। हे झालं आपलं मागच्या भागाचं पॅटर्न तयार। आता आपण पुढच्या भागाचं कटिंग करून घेऊया। हा जो गळ्याचा आकार आहे हा पण कट करायचा। तुम्हाला वाटलं तर तुम्ही ह्या गळ्याला कॅनव्हास पण लावू शकता, कॅनव्हास नाही लावलं तरी चालेल, लावलं तरी चालेल। लावल्यामुळे काय होतं, तुमचा जो हायनेक आहे कॉलर सारखा दिसणारा भाग तो अंगामध्ये अगदी कडक आणि छान बसतो। मुंढ्याचा आकार कापून घेतला, योगपट्टी कट करून घेऊया। हे पॅटर्न मात्र कपड्यावर वाढवावं लागतं, हे लक्षात घ्या। हे अशा पद्धतीने आपलं हे पुढच्या भागाचं कटिंग तयार झालेलं आहे आणि हे मागच्या भागाचं कटिंग। आता ज्यावेळेस आपल्याला हे ब्लाउज शिवण करायचं, आता तुम्ही म्हणाल शिवण कसं करायचं, शिवण करताना ही जी कॉलर आहे हे बघा, हा भाग अशा पद्धतीने जोडला जातो। म्हणजे ही आता अर्धी बाजू झाली, मग ज्यावेळेस इकडेचा अर्ध कटिंग येईल तेव्हा तो कॉलरचा भाग इथे जॉईंट होतो, सेंटरला आपल्याला हा गळ्याला जॉईंट द्यायचा असतो। मग अशा पद्धतीने आपला हा हायनेक तयार होतो। मग पूर्ण याला तुम्ही कॅनव्हास टाकून घ्या, गळा अगदी उत्कृष्ट बनतो आणि अशा पद्धतीने हे शिवण तयार होतं। आणि ज्यावेळेस आपल्याला हे पॅटर्न कपड्यावर कटिंग करायचं, कपड्यावर कटिंग करताना ही बाजू आणि ही बाजू शिलाईसाठी जेवढा कपडा लागणार आहे आपल्याला 1/2 ते अर्धा इंच तेवढा कपडा वाढवून घ्यायचा आहे। जर वाढवला नाही डायरेक्ट हे आपण अशा पद्धतीने शिवण केलं, मग ज्यावेळेस आपण ब्लाउजचं फिटिंग करतो ना, फिटिंग करताना हे भाग तंतोतंत मॅच होत नाही, असा अर्धा इंचाचा फरक पडतो। मग तसा फरक पडू नये त्यामुळे हे दोघं भागांमध्ये शिलाई मार्जिन वाढवायला विसरू नका, म्हणजे शिवण केल्यानंतर हे भाग असेच जोडले जातील आणि आपल्याला फिटिंग करताना फिटिंगचा भाग खालीवर न होता अगदी परफेक्ट मॅच होतील। सेम अशाच पद्धतीने हे ब्लाउजचं कटिंग करा। याला स्लीवलेस मध्ये शिवलं तरी चालेल किंवा तुमच्या आवडीची तुम्ही कोणत्याही प्रकारची बाही लावू शकता। सगळ्या प्रकारच्या बाह्यांचे व्हिडिओ आपल्या युट्यूबला अपलोड आहेत, त्यानुसार ब्लाउजला बाही लावा आणि तुमच्या मापाचं सुंदर असं ब्लाउज शिवा। धन्यवाद।